मोफत शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली असून 30 एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार आहेत। यंदा आरटी अंतर्गत प्रवेश देणाऱ्या शाळा तसेच रिक्त जागांमध्ये वाढ आहे। जिल्ह्यातील 2616 शाळांनी आरटीसाठी नोंदणी केली आहे। या अंतर्गत जिल्ह्यातील तब्बल 36,828 विद्यार्थ्यांना दर्जेदार शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे। पालकांनी आरटीच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे असं आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केले। समाजातील दुर्बल, वंचित तसेच शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास घटकातील बालकांना मोफत व उच्च प्रतीचे व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शासनातर्फे आरटी 25% अंतर्गत शाळा प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत असते। यंदा ठाणे जिल्हा परिषद सर्व पंचायत समित्या व महापालिका क्षेत्रातील अनुदानित, विना अनुदानित व खाजगी शाळांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते। मागील वर्षी ठाणे जिल्ह्यातील 658 खाजगी व विना अनुदानित शाळांमध्ये ही प्रक्रिया राबवण्यात आली होती। या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी 12,278 रिक्त जागा उपलब्ध झाल्या होत्या। यंदा मात्र आरटीसाठी जिल्ह्यातील 2,616 शाळांनी नोंदणी केली आहे। या अंतर्गत जिल्ह्यातील तब्बल 36,828 विद्यार्थ्यांना दर्जेदार शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळणार असल्याचं जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक विभागाकडून सांगण्यात आलं आहे। आरटी अंतर्गत पाल्यांना शिक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी पालकांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे। ऑनलाईन प्रक्रियेद्वारे नोंदणी झाल्यानंतर आरटीचा लाभ घेता येणार आहे। नोंदणीसाठीचे नियम, पालकांसाठी मदत केंद्रांची यादी, ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज नोंदणीबाबत मार्गदर्शक पुस्तिका, आवश्यक कागदपत्रे या आदींबाबत संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे।